Hello students, good morning and welcome to all. आजचा टॉपिक आहे आपला प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे आपण प्लांट पॅथॉलॉजी ही ब्रांच बघत आहोत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डिसीजेसचा स्टडी करणार आहोत. वेगवेगळ्या पॅथोजन्समुळे फंगस झालं, बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोआ, निमॅटोड या सर्वांमुळे प्लांट्समध्ये डिसीज ऑकर होतात आणि हे डिसीज ऑकर झाल्यानंतर यांचं मॅनेजमेंट कसं करायचं याबद्दलचा स्टडी आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर त्याचे काही प्रिन्सिपल्स असतात, बेसिक प्रिन्सिपल्स प्लांट डिसीज मॅनेजमेंटचे. तर ते आज आपण इथे शिकणार आहोत, म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये. ओके, तर एखाद्या प्लांटवर डिसीज आलेला आहे तर तो कसा मॅनेज करायचा, तर कोणत्या पद्धतीने आपण त्यांना मॅनेज करू शकतो, तर यालाच म्हणतात प्रिन्सिपल्स. ओके, त्याचे काही प्रिन्सिपल्स असतात, तत्व असतात डिसीज मॅनेजमेंटचे. तर ते 6 प्रकारचे प्रिन्सिपल्स आहे प्लांट डिसीज मॅनेजमेंट. देअर आर 6 प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. ओके, तर यामध्ये फर्स्ट आहे अवॉइडन्स ऑफ द पॅथोजन, सेकंड एक्सक्लुजन ऑफ द पॅथोजन, इरॅडिकेशन ऑफ द पॅथोजन. हे 3 झाले पॅथोजनचे रिलेटेड प्रिन्सिपल्स. ओके, अवॉइडन्स, एक्सक्लुजन अँड इरॅडिकेशन ऑफ पॅथोजन. देन फोर्थ वन इज प्रोटेक्शन ऑफ द होस्ट, फिफ्थ वन इज डिसीज रेजिस्टन्स अँड लास्ट वन, सिक्स्थ वन इज थेरपी. ओके, तर हे 6 प्रिन्सिपल्स आहे प्लांट डिसीज मॅनेजमेंटचे. प्लांट डिसीज मॅनेजमेंटचे 6 प्रिन्सिपल्स आहेत ज्याच्याने आपण जो काही प्लांटवर डिसीज येणार आहे तो मॅनेज करू शकतो या 6 प्रिन्सिपल्सचा वापर करून. ओके, तर ह्या 6 प्रिन्सिपल्सचा स्टडी आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याला आपण वन बाय वन बघूयात. ओके, तर पहिलं प्रिन्सिपल आहे अवॉइडन्स ऑफ द पॅथोजन. ओके, अवॉइडन्स म्हणजे माहिती आहे आपल्याला अवॉइड करणे. ओके, एखाद्या पॅथोजनचं अवॉइडन्स म्हणजेच अवॉइडन्स ऑफ द पॅथोजन. तर ते कसं करणार? Occurrence of the disease can be avoided by planting, sowing a crop at times when or in an area where inoculum remain inactive due to environmental conditions or is rare or absent. Okay, तर एखाद्या डिसीजचा ऑकरन्स आपण अवॉइड करू शकतो. कसं? तर प्लांटिंग आणि सोईंग टाइम्सला जर एखादं इनॅक्युलम म्हणजे पॅथोजन जर प्लांटिंग और सोईंग टाइमला इनइफेक्टिव्ह असतं, इनॅक्टिव्ह असतं, त्या एखाद्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळे जर एखादं पॅथोजन इनॅक्टिव्ह किंवा इनइफेक्टिव्ह असेल तर अशा वेळी आपण त्या प्लांट पॅथोजनचं आपण अवॉइडन्स ऑफ पॅथोजन या प्रिन्सिपल्सनी त्याला कंट्रोल करू शकतो. की एखाद्या पॅथोजनला एखाद्या डिसीजचा जर ऑकरन्स झालेला आहे त्याला अवॉइड करू शकतो आपण जेव्हा ते पॅथोजन किंवा इनॅक्युलमच्या इनइफेक्टिव्ह किंवा इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असणार. तर त्याच्या मेथड्स काय आहे? फर्स्ट आहे चॉईस ऑफ जिओग्राफिकल एरिया. ओके, असा एरिया चूज करायचा. सेकंड आहे सिलेक्शन ऑफ अ फील्ड. ओके, तर या दोघांचा अर्थ असा एरिया सिलेक्ट करायचा जिथे पॅथोजन्सचं ऑकरन्स असणार नाही. ओके, तर असा एरिया म्हणजे एखाद्या एरियामध्ये जिथे सीड बॉर्न, सॉइल बॉर्न जे काही पॅथोजन्स असतील ते तिथे असणार नाही असा एरिया सिलेक्ट करायचा प्लांटिंगसाठी, फार्मिंगसाठी. देन आहे ऍडजस्टमेंट ऑफ सोईंग टाइम. ओके, सोईंग टाइम ऍडजस्टमेंट करायचं. जर आपल्याला माहिती आहे एखादा डिसीज सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये येत असेल तर त्यानुसार सोईंग टाइम जो काही आहे तो 10 दिवस अगोदर म्हणा किंवा लेट म्हणा असं सोईंग टाइम त्याचा ऍडजस्ट करायचा. ओके, ज्यामुळे आपण पॅथोजनचा अवॉइडन्स करू शकणार. नंतर आहे यूज ऑफ डिसीज एस्कॅपिंग व्हेरायटी. काही व्हेरायटीज अशा असतात ज्या डिसीज रेजिस्टन्स असतात. ओके, ज्या डिसीज रेजिस्टन्स असतात व्हेरायटी, अशा व्हेरायटीचा वापर करायचा. ओके, देन यूज ऑफ पॅथोजन फ्री सीड अँड प्लांटिंग मटेरियल. इथे सुद्धा जे काही प्लांटिंग मटेरियल, सीड झालं, बियाणे आहे, जे काही तुमचे प्लांटिंग मटेरियल्स आहे ते पॅथोजन फ्री असले पाहिजे, ज्यामध्ये पॅथोजनचा अटॅक किंवा पॅथोजनचा ऑकरन्स नसणार असे सीड आणि प्लांटिंग मटेरियल यूज करायचा. देन मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस. नवीन रिसर्च होत चाललेले आहे आपल्या फार्मिंग सिस्टीममध्ये. ओके, कल्चरल प्रॅक्टिसेस नवीन येत चाललेल्या आहे. त्या प्रॅक्टिसेसचा वापर करून आपण फार्मिंग केली पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा जे काही पॅथोजन्स आहे ज्याचा अवॉइडन्स होईल, डिसीज एखादा मॅनेज करायला सोपं पडेल. तर या सर्व मेथड्स आहे अवॉइडन्स ऑफ पॅथोजन, ज्यामध्ये आपण बघितलं चॉईस ऑफ जिओग्राफिकल एरिया, सिलेक्शन ऑफ फील्ड, देन ऍडजस्टमेंट ऑफ सोईंग टाइम, यूज ऑफ रेजिस्टंट व्हेरायटीज,
यूज ऑफ पॅथोजन फ्री सीड अँड प्लांटिंग मटेरियल अँड मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस. या सर्व मेथड्सनी आपण पॅथोजनचा अवेअरनेस करू शकतो, ज्यामुळे आपण डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. हे आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डिसीज मॅनेजमेंट. Then second one is exclusion of the pathogen. This can be achieved by preventing the inoculum from entering or establishing in a field or area when it does not exist. Okay, एखादा जर पॅथोजनचं आपण एंटरिंग पासून त्याचा इस्टॅब्लिशमेंट पासून प्रिव्हेंशन करून आपण एखादा डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे एखादा पॅथोजन एंटरच व्हायचा आहे किंवा त्याचं इस्टॅब्लिशमेंट व्हायचं आहे फील्डमध्ये, त्याच्या अगोदरच त्यापासून आपण प्रिव्हेंट केलं आपल्या प्लांटला, त्यालाच म्हणतात एक्सक्लुजन ऑफ द पॅथोजन. तर हे लेजिस्लेटिव्ह मेजर्स लाईक क्वारंटाईन रेग्युलेशन्स आर नीडेड टू बी स्ट्रिक्टली अप्लाइड टू प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ डिसीज. क्वारंटाईन हा शब्द आपण आजकाल खूप ऐकतो. ओके, तर लेजिस्लेटिव्ह मेजर्स लाईक क्वारंटाईन रेग्युलेशन्स, 3-4 प्रकारचे क्वारंटाईन असतात. डोमेस्टिक क्वारंटाईन, फॉरेन क्वारंटाईन अँड स्टेट क्वारंटाईन. या सर्व क्वारंटाईन रेग्युलेशन्सचा वापर करून आपण एक्सक्लुजन ऑफ पॅथोजन करू शकतो. म्हणजे सी पोर्टवर किंवा एअरपोर्टवर हे क्वारंटाईन मेजर्स रेग्युलेशन्स केल्या जातं. समजा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सीड्स किंवा एखादं प्लांटिंग मटेरियल ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्ट होत असेल, तिथे हे क्वारंटाईन रेग्युलेशन्सनी ते चेक केलं जातं, ते प्लांटिंग मटेरियल और सीड्स किंवा जे काही असेल ते, जेणेकरून त्यामध्ये जर एखादा डिसीज असेल तर तो एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एखाद्या स्टेटमधून किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार नाही. त्यालाच म्हणतात क्वारंटाईन रेग्युलेशन्स. या सर्वांचं रेग्युलेशन करून आपण त्या पॅथोजनचं एक्सक्लुजन करू शकतो. तर याच्या मेथड्स काय आहे? फर्स्ट वन इज ट्रीटमेंट ऑफ सीड अँड प्लांटिंग मटेरियल्स. सीड आणि प्लांटिंग मटेरियल्सचा ट्रीटमेंट करून, फंगिसाइडची ट्रीटमेंट करून एखाद्या सीड आणि प्लांटिंग मटेरियल आपण एक्सक्लुजन करू शकतो. म्हणजे एखाद्या सीडला जर फंगिसाइडची ट्रीटमेंट दिली असेल आणि आपण ते सोईंग केली, त्यानंतर जर त्याच्यावर फंगसचा जर इफेक्ट झाला समजा, तर तो होणार नाही, कारण ते फंगिसाइडचं जे आवरण आहे त्या सीडवर राहील. ओके, देन इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन. ओके, इन्स्पेक्शन आणि सर्टिफिकेशन खूप गरजेचं असतं. सर्टिफाईड सीड्स वापरलं पाहिजे, त्याच्यानंतर इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ओके, देन क्वारंटाईन रेग्युलेशन्स हे आपण अगोदरच बघितलं. देन इरॅडिकेशन ऑफ इन्सेक्ट वेक्टर. जे काही इन्सेक्ट वेक्टर्स आहेत त्याचं इरॅडिकेशन करून सुद्धा आपण पॅथोजनचं एक्सक्लुजन करू शकतो. तर हे झालं प्रिन्सिपल एक्सक्लुजन ऑफ पॅथोजन, ज्यामध्ये आपण एखादा डिसीज इस्टॅब्लिश व्हायच्या अगोदर, एंटर व्हायच्या अगोदर त्याचं एक्सक्लुजन करून आपण एखादा डिसीज मॅनेज करू शकतो. Then third one is eradication of the pathogen. ओके, एक्सक्लुजन मध्ये काय होतं की एखादा डिसीज एंटर आणि इस्टॅब्लिश व्हायच्या अगोदरच आपण त्याचं मॅनेज केलं, त्याचं एक्सक्लुजन. त्यानंतर इरॅडिकेशन ऑफ द पॅथोजन. एखादा पॅथोजन एक्झिस्ट झालेला, एंटर झालेला आहे, त्या पॅथोजनचं इरॅडिकेशन, त्या पॅथोजनला काढून टाकणं, इरॅडिकेट करणं, हे झालं इरॅडिकेशन ऑफ पॅथोजन. तर यामध्ये काय असतं? इट इन्क्लुड्स रिड्युसिंग, इनॅक्टिवेटिंग, एलिमिनेटिंग और डिस्ट्रॉइंग इनॅक्युलम at the source, either from a region or from an individual plant in which it is already established. एखादा प्लांट जर एखाद्या पॅथोजन एखाद्या प्लांटवर किंवा एखाद्या रिजनवर जर असेल, तर त्याला रिड्यूस करणं, त्याच्यात इनॅक्टिवेटिंग करणं, एलिमिनेट करणं, डिस्ट्रॉय द इनॅक्युलम, या सर्व मेथड्सनी आपण त्याला इरॅडिकेट करू शकतो. डायरेक्टली कुठून रिजनमधून किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल प्लांटमधून. म्हणजे एखादा प्लांट जर डिसीज असेल एखाद्या प्लांटवर, तर तो प्लांटच तिथून इरॅडिकेट करून, म्हणजे रॉगिंग करून आपण एखाद्या पॅथोजनला इरॅडिकेट तिथून करू शकतो. हे झालं इरॅडिकेशन ऑफ द पॅथोजन. तर हे कशा पद्धतीने करू शकतो, याचे मेथड्स आहे. फर्स्ट वन इज बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ प्लांट पॅथोजन. ओके, बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्सचा यूज करून आपण इरॅडिकेशन करू शकतो. देन इरॅडिकेट ऑफ अल्टरनेट अँड कोलॅटरल होस्ट. जे काही अल्टरनेट आणि कोलॅटरल होस्ट असतील त्याचे इरॅडिकेशन करून, त्यानंतर कल्चरल मेथड्स वापरून आपण पॅथोजनचं इरॅडिकेशन करू शकतो. तर त्या कल्चरल मेथड्स मध्ये आहे, फर्स्ट वन इज क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे समजा व्हीट घेतलं, व्हीट नंतर राईसचं क्रॉप रोटेशन, म्हणजे जेणेकरून एखाद्या जर क्रॉपवर डिसीज असेल आणि नेक्स्ट टाइम पण आपण तोच जर क्रॉप घेतला, तर एका क्रॉपिंग याच्यामधून तो दुसऱ्या याच्यात जाणार नाही. ओके, त्यामुळे क्रॉप रोटेशन खूप महत्त्वाचं आहे, कल्चरल प्रॅक्टिस आहे क्रॉप रोटेशन. देन सॅनिटेशन ऑफ फील्ड बाय डिस्ट्रॉइंग अँड बर्निंग क्रॉप डेब्रिज. जे काही क्रॉप डेब्रिज आहे, ओके, हार्वेस्टिंग नंतर जे काही क्रॉप डेब्रिज असणार, रूट्स, स्टेम्स, ज्या काही
फार्ममध्ये राहणार त्याचं डिस्ट्रॉईंग करून किंवा त्याला जाळून बर्निंग करून फील्ड सॅनिटायझेशन म्हणजे फील्डला क्लीन करून सुद्धा आपण एखाद्या पॅथोजनचे इरॅडिकेशन करू शकतो. देन आहे क्रॉप कल्चरल मेथड मध्ये रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ डिसीज प्लांट्स और प्लांट पार्ट्स. ओके, नेक्स्ट वन इज रॉगिंग. ओके, तर याचाच अर्थ असा की जे काही डिसीज प्लांट आणि प्लांट पार्ट्स असेल, एखादा डिसीज प्लांट आहे किंवा एखाद्या प्लांटमध्ये एखादा डिसीज पार्ट आहे, समजा लीफवर आहे किंवा स्टेमवर आहे, तर असे डिसीज प्लांट्स किंवा प्लांट पार्ट्स आपण फील्डमधून रिमूव्ह करून त्याचं डिस्ट्रक्शन करू शकतो. यालाच म्हणतात रॉगिंग असं सुद्धा. हे झाले कल्चरल मेथड्स थ्रू केलेले प्रॅक्टिसेस. देन फोर्थ वन इज heat and chemical treatment of disease plant. ओके, हीट ट्रीटमेंट किंवा केमिकल ट्रीटमेंट एखाद्या डिसीज प्लांटला ओके करून सुद्धा आपण एखाद्या पॅथोजनचं इरॅडिकेशन करू शकतो. देन सॉइल ट्रीटमेंट बाय यूज ऑफ केमिकल्स, हीट, एनर्जी, फ्लोडिंग अँड फॉलिंग. ओके, सॉइल ट्रीटमेंट हे हीट आणि केमिकल ट्रीटमेंट आपण डिसीज प्लांटला किंवा सीड्स सोबत करू शकतो. ओके, केमिकल ट्रीटमेंट म्हणजे एखाद्या फंगीसाइडचं ट्रीटमेंट केलं आपण सीडला, किंवा हीट ट्रीटमेंट म्हणजे गरम पाण्यामध्ये जर सीड्सला टाकलं की झाली हीट ट्रीटमेंट. हे झालं डिसीज प्लांट्स किंवा सीडला केलेल्या ट्रीटमेंट. मग त्यानंतर सॉइल ट्रीटमेंट सुद्धा गरजेचे आहे. ओके, प्लांटिंग मटेरियलला जसं आपण ट्रीटमेंट करू तसंच सॉइलमधून सुद्धा पॅथोजन्स होतात. सॉइल बॉर्न सुद्धा पॅथोजन कॉज करतात प्लांट डिसीज. ओके, तर सॉइल ट्रीटमेंट करणे सुद्धा गरजेचे आहे. ते कशामधून? केमिकलचा वापर करून, हीट, एनर्जी, फ्लोडिंग, फॉलोइंग या सर्व मेथडचा वापर करून आपण सॉइल ट्रीटमेंट सुद्धा करू शकतो, जेणेकरून जे काही पॅथोजन्स असतील सॉइलमध्ये ते इरॅडिकेशन करायला आपल्याला मदत होईल. हे झालं इरॅडिकेशन ऑफ पॅथोजन प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलचा वापर करून आपण प्लांट डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. नंतर आहे प्रोटेक्शन ऑफ द होस्ट. तर प्रोटेक्शन ऑफ द होस्ट म्हणजे प्रोटेक्शन करणं एखाद्या प्लांटचं. आता डिसीज आलेला आहे किंवा यायचं आहे तर प्लांटला प्रोटेक्ट करणं कशापासून? या पॅथोजन पासून. हे झालं प्रिन्सिपल म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द होस्ट. होस्ट कॅन बी प्रोटेक्टेड बाय creating a toxic barrier on the host surface by application of chemicals. Okay, chemical fungicides, bactericides जे काय असतील केमिकल्स त्याचं स्प्रेइंग करून होस्ट प्लांटवर क्रॉपवर स्प्रेइंग करून आपण त्या प्लांटला प्रोटेक्ट करू शकतो पॅथोजन पासून. तर याच्या मेथड्स आहे केमिकल कंट्रोल. यामध्ये आहे अप्लिकेशन ऑफ केमिकल्स, फंगिसाइड, अँटीबायोटिक्स बाय सीड ट्रीटमेंट, डस्टिंग अँड स्प्रेइंग. ओके, केमिकल कंट्रोल कशा पद्धतीने केला जातं की केमिकलचं अप्लिकेशन करून, जे काही फंगिसाइड आणि अँटीबायोटिक्स आहे त्याचं अप्लिकेशन करून, सीड ट्रीटमेंट करून, सीड फंगिसाइडची वगैरे ट्रीटमेंट देऊन, देन डस्टिंग आणि स्प्रेइंग करून या सर्व केमिकल्स कंट्रोलमुळे आपण प्लांट होस्टचं प्रोटेक्शन करत असतो. देन केमिकल कंट्रोल ऑफ इन्सेक्ट वेक्टरचं सुद्धा केमिकल कंट्रोल करून आपण प्रोटेक्ट करतो प्लांटला. देन मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये खूप बदल होत चालले, त्यानुसार आपण फार्मिंग करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ज्यामुळे आपण प्लांटचं प्रोटेक्शन करू शकतो. म्हणजेच मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट, देन मॉडिफिकेशन ऑफ होस्ट न्यूट्रिएंट्स. हे झालं मेथड्स प्रोटेक्शन ऑफ द होस्ट आहे प्रिन्सिपल फॉर प्रोटेक्शन ऑफ होस्ट. देन फिफ्थ वन इज डिसीज रेजिस्टन्स. यामध्ये प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन ऑफ reducing the effect of infection of the pathogen through the use of resistant host which is developed by genetic manipulation or by chemotherapy. Chemotherapy मुळे किंवा जेनेटिक मॅनिप्युलेशन मुळे, जेनेटिक इंजिनिअरिंग मुळे जे काही व्हेरायटीज आपण रेजिस्टंट व्हेरायटीज जे काही आपण डेव्हलप करत असतो त्यामुळे सुद्धा डिसीज मॅनेजमेंट केला जातो. ओके, preventing infection or reducing the effect of infected pathogen. Okay, infected pathogenमुळे जे काही इन्फेक्शन आहे त्यापासून प्रिव्हेंशन आणि त्याचं पॅथोजनचं रिडक्शन आपण करू शकतो. कशामुळे? यूज ऑफ रेजिस्टंट होस्ट. ओके, रेजिस्टन्स होस्ट म्हणजे एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट डिसीज रेजिस्टन्स व्हेरायटीज वगैरे यूज करून आपण डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. हे झालं प्रिन्सिपल डिसीज रेजिस्टन्स. तर त्याच्या मेथड्स आहे यूज ऑफ रेजिस्टंट व्हेरायटी, डेव्हलप ऑफ रेजिस्टन्स इन द होस्ट इज डन बाय सिलेक्शन अँड हायब्रिडायझेशन ऑफ डिसीज रेजिस्टन्स, देन chemotherapy by chemicals, then host nutrition, and last one is genetic engineering or tissue culture. This is the principle of disease resistance.
The sixth one is, last one is therapy. Reducing severity of disease in an infected individual. ओके, तर एखाद्या पॅथोजनची सेव्हरिटी रिड्यूस करणं. ओके, एखाद्या इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल मध्ये, एखाद्या इन्फेक्टेड प्लांट मध्ये त्या पॅथोजनची सेव्हरिटी रिड्यूस करू शकतो आपण थेरपीमुळे. तर त्या कशा प्रकारच्या थेरपी असणार आहे? Therapy of plant disease can be done by chemotherapy. Chemo means chemical therapy. ओके, केमिकलचा वापर करून जे काही थेरपी केला जातं इंडिव्हिज्युअल प्लांट व इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल वर, ते झालं किमोथेरपी. देन आहे हीट थेरपी. हीट थेरपी सोलार हीट ट्रीटमेंटमुळे किंवा हीट ट्रीटमेंटमुळे आपण सीडला समजा हीट ट्रीटमेंट दिली, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरवर जर आपण बॉइल्ड वॉटरमध्ये सीड्स टाकल्या तर काय होईल? हेल्दी सीड्स ज्या आहेत त्या खाली राहतील. ओके, आणि ज्या काही इन्फेक्टेड सीड्स आहेत त्या पाण्याच्या वर तरंगत असणार आहे. तर त्यानंतर काय करायचं? ज्या काही इन्फेक्टेड सीड्स आहेत त्या आपण रिमूव्ह करून हेल्दी सीड्सचा वापर आपण सोईंगसाठी करू शकतो. यामुळे काय होणार? ज्या काही इन्फेक्टेड सीड्स असणार आहेत त्या सीड लॉट मधल्या त्या रिमूव्ह होऊन जातील. ओके, आणि हेल्दी सीड्स आपल्याला मिळेल त्यामुळे. तर ही झाली हीट ट्रीटमेंट. यामुळे सुद्धा आपण पॅथोजनचं इरॅडिकेशन करू शकतो. ही झाली हीट थेरपी. देन आहे ट्री सर्जरी. या 3 थेरपीचा वापर करून आपण एखाद्या इंडिव्हिज्युअल प्लांटमध्ये किंवा इन्फेक्टेड प्लांटमध्ये जे काही पॅथोजनची डिसीजची सेव्हरिटी आहे ती रिड्यूस करू शकतो बाय द यूज ऑफ दिस थेरपी प्रिन्सिपल. ओके, तर हे झाले 6 प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. त्यामध्ये आपण बघितलं अवॉइडन्स ऑफ द पॅथोजन, एक्सक्लुजन ऑफ द पॅथोजन अँड इरॅडिकेशन ऑफ द पॅथोजन. हे पॅथोजनशी रिलेटेड होते प्रिन्सिपल्स. त्यानंतर आपण बघितलं की थेरपी झालं, देन डिसीज रेझिस्टन्सचा वापर करून आपण डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. ह्या सर्व झालं प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. या सर्व प्रिन्सिपल्सचा, या 6 प्रिन्सिपल्सचा वापर करून आपण प्लांट डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. यावरचा क्वेश्चन कधी कधी विचारल्या जाते एक्झाम मध्ये, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.